स्टुडंट्स, आता आपण व्हेलॉसिटी ग्रेडियंट नावाची जी टर्म आहे जी फ्लुइड फ्लो मध्ये असते. लिक्विड जर फ्लो करत असेल तर त्या ठिकाणी व्हेलॉसिटी ग्रेडियंट नावाची एक टर्म असते. ती व्हेलॉसिटी ग्रेडियंट ही टर्म काय आहे थोडंसं बघूया आपण. व्हेलॉसिटी ग्रेडियंट. ओके, आता हे व्हेलॉसिटी ग्रेडियंट काय बघा. सपोज अशा प्रकारे एक सॉलिड सरफेस आहे. ओके, दिस इज द सरफेस ऑफ द सॉलिड आणि या सरफेस ऑफ सॉलिड वर का हे एक स्ट्रीम लाईन फ्लो आहे. ओके, म्हणजे लिक्विड फ्लो व्हायला लागलाय किंवा फ्लुइड फ्लो व्हायला लागलेला आहे. स्ट्रीम लाईन फ्लो आहे. आता स्ट्रीम लाईन फ्लोची डेफिनेशन आपण लास्ट टाइम बघितलेली आहे. स्ट्रीम लाईन फ्लो म्हणजे काय? द फ्लो इन विच लिक्विड किंवा फ्लुइड फ्लोज इन लेयर्स. असा फ्लो की ज्याच्यामध्ये लिक्विड जे आहे ते लेयर्स मध्ये फ्लो होतं, त्याला काय म्हणतो आपण? स्ट्रीम लाईन फ्लो. आता इथं नंबर ऑफ लेयर्स जर आपण कन्सिडर केले, ओके, सो नंबर ऑफ लेयर्स या पद्धतीने कन्सिडर करूया. या फ्लुइड मधले हे जे फ्लुइड आहे ते लेयर्स मध्ये फ्लो होत असणार आहे. ठीक आहे, हे लेयर एकमेकाला अजिबात क्रॉस करत नाहीत किंवा हे लेयर जे आहे ते एकमेकाला पॅरल असतात. आता या प्रत्येक लेयर मधली व्हेलॉसिटी बघितली तर ती व्हेलॉसिटी सेम असते का? तर व्हेलॉसिटी मात्र सेम नसते. आणि हे व्हेलॉसिटी सेम का नसते? इट इज ड्यू टू द इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन मुळे सगळ्या लेयरची व्हेलॉसिटी सेम असत नाही. म्हणजे काय होतं बघा, हे बॉटमचा जो लेयर असतो ना, त्याची व्हेलॉसिटी सगळ्यात कमी असते, मिनिमम असते. ओके, व्हेलॉसिटी ऑफ बॉटम लेयर इज मिनिमम. त्याच्या वरच्या लेयरची व्हेलॉसिटी त्याच्यापेक्षा जास्त असणार आहे. त्याच्या वरच्या लेयरची व्हेलॉसिटी त्याच्यापेक्षा जास्त, अँड सो ऑन. म्हणजे जसं आपण फिक्स्ड सरफेस पासून सॉलिड सरफेस पासून दूर जाऊ, तसं त्या लेयरची व्हेलॉसिटी काय होते? वाढत वाढत जाते. आणि सगळ्यात जास्त व्हेलॉसिटी कुणाची असते माहितीये का? सॉलिड सरफेस पासून मॅक्सिमम डिस्टन्सला असणारा जो लेयर आहे, सॉलिडच्या सरफेस पासून, कारण लिक्विड हे सॉलिडच्या सरफेसवरच फ्लो होणार. सॉलिड सरफेसची व्हेलॉसिटी किती असणार आहे? 0 असणार आहे. सॉलिडच्या सरफेसची व्हेलॉसिटी 0 आणि त्याच्यावर फ्लो होणाऱ्या डिफरंट लिक्विड लेयरची व्हेलॉसिटी काय होणार आहे? डिफरंट असणार आहे. सॉलिड सरफेसच्या जवळ असणारा जो लेयर आहे त्याची व्हेलॉसिटी कमी असते आणि सॉलिड सरफेस पासून दूर असणाऱ्या लेयरची व्हेलॉसिटी काय असते? जास्त असते. ठीक आहे, आणि हे कशामुळे प्रोड्यूस होतं? इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे आता बघा, सॉलिडच्या जवळ असणारे म्हणजे फर्स्ट लेयर जो आहे, म्हणजे बॉटम मोस्ट लेयर आपण जर कन्सिडर केला तर बॉटम मोस्ट लेयरचे मॉलिक्यूल आणि सॉलिड सरफेसचे मॉलिक्यूल एकमेकाला अट्रॅक्ट करतात आणि त्याच्यामुळे सॉलिड सरफेसचे मॉलिक्यूल त्या कॉन्टॅक्ट मध्ये असणाऱ्या फर्स्ट लेयरच्या मॉलिक्यूलला पुढं फोर्स ऑफ अट्रॅक्शनमुळे पुढे सरकू देत नाहीत, पुढे मूव्ह करू देत नाहीत आणि त्याच्यामुळे त्याची व्हेलॉसिटी, आता सॉलिड सरफेस तर 0 व्हेलॉसिटीला असतो, त्याच्यामुळे फर्स्ट लेयरची व्हेलॉसिटी काय असणार आहे? इंटरमॉलिक्युलर फोर्समुळे ती कमी असणार आहे. ओके, कारण सॉलिडचे मॉलिक्यूल त्या लिक्विडच्या मॉलिक्यूलला इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शनमुळे फ्लो होऊ देणार नाहीत. त्याच पद्धतीनं फर्स्ट लेयर आणि सेकंड लेयर मध्ये कसं असणार आहे? फर्स्ट लेयरचे मॉलिक्यूल आणि सेकंड लेयरचे मॉलिक्यूल यांच्यामध्ये देखील इंटरमॉलिक्युलर फोर्स असणार आहे आणि या इंटरमॉलिक्युलर फोर्समुळे खालच्या लेयरचे मॉलिक्यूल वरच्या लेयरच्या मॉलिक्यूलला अट्रॅक्ट करतात, पकडून ठेवतात, त्याला पुढे सरकू देत नाहीत. ठीक आहे, आणि या पद्धतीनं काय होतं? सॉलिड सरफेसच्या अगदी कॉन्टॅक्ट मध्ये असणारा लेयर जर बघितला तर त्याची व्हेलॉसिटी कदाचित 0च असेल. ओके, आणि सॉलिड सरफेस पासून जसं दूर 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 जाऊ तसं व्हेलॉसिटी काय होते? वाढत जाते. ओके, आणि या व्हेलॉसिटी डिफरन्समुळे आपल्याला काय मिळतं? व्हेलॉसिटी ग्रेडियंट नावाची टर्म येते. हे तुम्ही रिव्हर फ्लोच्या देखील बाबतीत ऑब्झर्व करू शकता. रिव्हर फ्लो, समजा हा सपोज ही एक रिव्हर असेल. ओके, तर हे काय म्हणणार आपण? रिव्हर बँक असं म्हणणार. अँड दिस इज द मिडल ऑफ द रिव्हर असं म्हणणार आहे. इकडे देखील काय असणार आहे? रिव्हर बँक असणार आहे. दोन्ही साईडला रिव्हर बँक आणि दिस इज द मिडल ऑफ द रिव्हर. तुम्ही जर या पाण्यामध्ये पोहायचा जर प्रयत्न केला तर तुम्हाला लक्षात येईल की बँकच्या जवळ जी आहे ती रिव्हरच्या वॉटरची व्हेलॉसिटी काय असते? कमी असते बँकच्या शेजारी, आणि आज जसं जाल तसं व्हेलॉसिटी काय दिसते? तुम्हाला वाढलेली दिसते. म्हणजे इथं व्हेलॉसिटीचा ग्राफ जर काढला, व्हेलॉसिटीचा ग्राफ किंवा व्हेलॉसिटी आपण एरोच्या साहाय्याने इथं रिप्रेझेंट केली तर कसं येणार बघा. तर इथं बँकच्या ठिकाणी काय असणार आहे? व्हेलॉसिटी, म्हणजे सॉलिड सरफेसच्या जवळ व्हेलॉसिटी काय असणार आहे? रिव्हर फ्लोची कमी. त्याच्यापेक्षा मग काय असणार आहे? पुढे गेल्यानंतर जास्त. त्याच्यापेक्षा आणखी थोडंसं पुढे गेल्यानंतर काय असणार आहे? म्हणजे बँक पासून दूर गेल्यानंतर वाढत जाणार आहे. ओके, आणि सेंटरला काय असणार आहे? ती मॅक्सिमम असणार. म्हणजे हा जो व्हेलॉसिटीचा जो प्लॉट असणार आहे किंवा ग्राफ जो असणार आहे तो या पद्धतीने असणार आहे. ठीक आहे, म्हणजे सॉलिड सरफेस पासून दूरवर असणारा जो लेयर आहे, आता दोन्ही साईडला सॉलिड सरफेस असेल तर काय होणार आहे? मिडल सरफेस जो आहे ना त्याची व्हेलॉसिटी सगळ्यात जास्त असणार आहे.
ठीक आहे. किंवा हे रिव्हर बँकचं एक्झाम्पल झालं. याच पद्धतीने एखाद्या पाईप मधल्या फ्लोचं जरी एक्झाम्पल तुम्ही घेतलं, पाईप मधल्या फ्लोचं जरी एक्झाम्पल घेतलं, तर त्याच्यामध्ये देखील लक्षात घ्या, पाईपच्या कॉन्टॅक्टमध्ये असणारा एअर वॉटरचा जो लेअर आहे, पाईपच्या कॉन्टॅक्टमध्ये असणारा वॉटर लेअर जो आहे तो सगळ्यात मिनिमम व्हेलॉसिटीने ट्रॅव्हल करत असतो आणि पाईपच्या सरफेस पासून दूर असणारा म्हणजे मिडलला असणारा जो लेअर आहे त्याची व्हेलॉसिटी काय असते, मॅक्सिमम असते. ठीक आहे. म्हणजे व्हेलॉसिटी सगळ्या लेअरची सेम नसते, हे अगोदर लक्षात घ्या. ओके, पुन्हा एकदा सांगतोय, सॉलिड सरफेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये असणाऱ्या एअर लेअरची व्हेलॉसिटी सगळ्यात मिनिमम असते आणि सॉलिड सरफेस पासून सगळ्यात दूरवर असणाऱ्या लिक्विड लेअरची व्हेलॉसिटी काय असते, सगळ्यात जास्त असते, मॅक्सिमम असते. ठीक आहे. आणि याच्यामुळे व्हेलॉसिटी ग्रेडियंट नावाची कन्सेप्ट येते. आता व्हेलॉसिटी ग्रेडियंट म्हणजे काय येणार बघा. Velocity gradient is defined as change in velocity of layer of fluid with respect to distance from fixed layer. ठीक आहे. Velocity gradient is defined as change in velocity of layer of fluid with respect to distance from the fixed layer. म्हणजे लक्षात घ्या, इथे व्हेलॉसिटी ग्रेडियंट आपण कसं डिफाइन करणार आहे, त्याच्यासाठी व्हेलॉसिटी ग्रेडियंट डिफाइन करण्यासाठी किंवा फॉर्म्युला लिहिण्यासाठी आपल्याला 2 लेअर कन्सिडर करावे लागतील. आता या 2 लेअर मधलं डिस्टन्स किती आहे, सपोज किती आहे, dy आहे. dy इज द डिस्टन्स बिटवीन द 2 लेयर्स. आणि आता याच्यामध्ये खालच्या लेअरची व्हेलॉसिटी काय असणार आहे, सपोज v असेल, तर वरच्या लेअरची व्हेलॉसिटी त्याच्यापेक्षा जास्त असणार, म्हणा v प्लस dv असणार. फॉर एक्झाम्पल v प्लस dv. खालच्या लेअरची व्हेलॉसिटी v असेल तर वरच्या लेअरची व्हेलॉसिटी v प्लस dv असणार आहे. आणि या 2 लेअर मधला डिस्टन्स किती असेल, सपोज dy असेल. ओके, तर व्हेलॉसिटी ग्रेडियंट चा फॉर्म्युला काय आहे बघा. व्हेलॉसिटी ग्रेडियंट इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी ना. चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजे खालच्या लेअरची v, वरच्या लेअरची v प्लस dv असेल, तर चेंज इन व्हेलॉसिटी येणार आहे dv डिवायडेड बाय त्यांच्यामधलं डिस्टन्स म्हणजे काय येणार आहे, dy किंवा dx पण म्हणू शकतो आपण. यांच्यामधलं डिस्टन्स सपोज आपण काय करूया, dx म्हणूया, dx. यांच्यामधलं डिस्टन्स जे आहे त्याला आपण dx म्हणूया. म्हणजे dv बाय dx इज द व्हेलॉसिटी ग्रेडियंट. dx च्या स्वरूपात रिप्रेझेंट केलेलं बेटर होईल. सो हे dx होणार आहे, हे dv होणार आहे. सो व्हेलॉसिटी ग्रेडियंट इज dv बाय dx किंवा dv बाय dy लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. सो व्हेलॉसिटी ग्रेडियंट इज इक्वल टू dv बाय dx असा फॉर्म्युला येणार आहे, चेंज इन व्हेलॉसिटी डिवायडेड बाय द डिस्टन्स. आता याचा SI युनिट काय येणार बघा. SI युनिट विल बी, व्हेलॉसिटीचं युनिट असणार आहे मीटर पर सेकंड आणि डिवायडेड बाय डिस्टन्सचं युनिट काय असणार आहे, मीटर. सो मीटर गेट कॅन्सल अँड पर सेकंड इज द SI युनिट. किंवा डायमेन्शन काय येणार आहे याचं, dimension is m0 l0 t minus 1. So this is the dimension of the velocity gradient. Okay, तर या पद्धतीने ही velocity gradient ची कन्सेप्ट आहे. लक्षात आलं. तर velocity gradient बघा, स्ट्रीमलाईन फ्लो मध्ये पहिली गोष्ट म्हणजे लिक्विड लेयर्स मध्ये फ्लो होत असणार आहे. आता सगळ्या लेयरची व्हेलॉसिटी सेम असते का, तर कधीच नसते. हे आपण एक्सपेरिमेंटल देखील बघू शकतो. डिफरंट काय करायचं, स्ट्रीमलाईन फ्लो मध्ये डिफरंट डिस्टन्सेसला काय करायचं, काही फ्लोटिंग ऑब्जेक्ट म्हणजे त्या ठिकाणी फ्लोट होणारे ऑब्जेक्ट सोडून द्यायचे. तर सगळे जे ऑब्जेक्ट आहेत ते एकाच व्हेलॉसिटीने तुम्हाला मूव्ह होताना दिसणार नाहीये. ओके, तर स्ट्रीमलाईन फ्लो मध्ये लिक्विड लेयर्स मध्ये फ्लो होत असतं. सगळ्या लेयरची व्हेलॉसिटी सेम नसते. सॉलिड सरफेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये असणारा जो लेयर आहे तो सगळ्यात मिनिमम व्हेलॉसिटीने ट्रॅव्हल करत असतो आणि सगळ्यात दूरवर असणारा लेयर मॅक्सिमम व्हेलॉसिटीने ट्रॅव्हल करत असतो. ओके, आणि त्याच्यामुळे व्हेलॉसिटी ग्रेडियंट नावाची टर्म येते. आता व्हेलॉसिटी ग्रेडियंट म्हणजे काय असणार आहे, इट इज द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स किंवा चेंज इन व्हेलॉसिटी डिवायडेड बाय द डिस्टन्स बिटवीन द 2 लेयर्स असं आपण म्हणू शकतो. SI युनिट येणार आहे पर सेकंड आणि डायमेन्शन येणार आहे m0 l0 t minus 1. आता व्हेलॉसिटी ग्रेडियंट नंतर नेक्स्ट टर्म आपण बघणार आहे, दॅट इज विस्कॉसिटी. म्हणजे काय विस्कॉसिटी.
तर व्हिस्कॉसिटी म्हणजे काय असतं? इट इज द प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड ड्यू टू विच इट प्रोड्युसेस अपोजिशन टू फ्लो ऑफ द फ्लुइड. लक्षात घ्या, इट इज प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड ड्यू टू विच it produces opposition to flow of liquid or fluid. ओके, म्हणजे विस्कॉसिटी ही फ्लुइडची अशी प्रॉपर्टी आहे की ज्याच्यामुळे काय होतं, ती फ्लुइडच्या फ्लोला काय करते, अपोजिशन प्रोड्यूस करते. आता विस्कॉसिटी ही प्रत्येक फ्लुइडला असते, लक्षात घ्या. आता याच्यामध्ये अनेक वेळा असं विचारलं जाऊ शकतं की आयडियल फ्लुइड म्हणजे काय? तर आयडियल फ्लुइड म्हणजे असं फ्लुइड की ज्याच्यामध्ये विस्कॉसिटी अजिबात नसते. फक्त आयडियल फ्लुइडला विस्कॉसिटी नसते आणि आयडियल फ्लुइड नेचरमध्ये एक्झिस्ट करत नाही. ओके, तर लक्षात घ्या, फॉर आयडियल फ्लुइड विस्कॉसिटी इज 0, म्हणजे देर इज नो अपोजिशन टू फ्लो. आता तुम्ही हे ऑब्झर्व केलेलं असेल की अनेक वेळा सगळे लिक्विड जे आहेत ते म्हणजे सेम इंटेन्सिटीनं फ्लो होऊ शकत नाहीत. ओके, काही लिक्विड जे आहे ते इझिली फ्लो होऊ शकतात आणि काही लिक्विड जे आहे ते अगदी स्लोली फ्लो होतात. तर लक्षात घ्या, जे लिक्विड इझिली फ्लो होऊ शकतात ना, त्यांची विस्कॉसिटी काय असते, कमी असते. आणि जे लिक्विड स्लोली फ्लो होतात, ओके, त्यांची विस्कॉसिटी काय असते, जास्त असते. याचं एक्झाम्पल आपण या पद्धतीने बघू शकतो. फॉर एक्झाम्पल, सपोज हा एक इन्क्लाइंड सरफेस आहे आणि या इन्क्लाइंड सरफेसवरून आपण काय करणार आहे, डिफरंट लिक्विड्स एकाच वेळी काय करणार आहे, या इन्क्लाइंड सरफेसवर सोडून देणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये डिफरंट लिक्विड कुठले घेतले आपण, फर्स्ट वॉटर घेतलं, सेकंड ऑइल घेतलं आणि थर्ड हनी घेतलं आणि एकाच सरफेस, या एकाच इन्क्लाइंड सरफेसवरून एकाच वेळी किंवा स्टेप बाय स्टेप आपण काय केले, इन्क्लाइंड सरफेसवरून रिलीज केले, तर तुम्हाला लक्षात येईल की वॉटर जे आहे ते लगेच बॉटमला जाऊन पोहोचतं. ओके, त्याच्यानंतर ऑइल पोचतं आणि सगळ्यात शेवटी जे आहे ते हनी काय होतं, स्लोली खाली येतं आणि फायनली बॉटमला पोहोचणार आहे. म्हणजे इझिली वॉटर, ऑइल आणि हनी या 3 केसेसमध्ये सगळ्यात जास्त इझिली फ्लो होणार लिक्विड कुठला आहे, वॉटर आहे. ओके, आणि जे डिफिकल्ट टू फ्लो आहे ते हनी आहे. म्हणजे याचा मिनिंग काय होतो, विस्कॉसिटी ऑफ वॉटर जे आहे ना, ते काय असणार आहे, सगळ्यात कमी असणार आहे आणि हनीची विस्कॉसिटी सगळ्यात जास्त असणार आहे. ओके, म्हणजे ज्याची विस्कॉसिटी कमी ते इझिली फ्लो होत आहे आणि ज्याची विस्कॉसिटी जास्त ते इझिली फ्लो होऊ शकत नाही. ओके, सो पुन्हा एकदा लक्षात घ्या, विस्कॉसिटी इज द प्रॉपर्टी ऑफ फ्लुइड ड्यू टू विच इट प्रोड्युसेस अपोजिशन टू द फ्लो ऑफ द लिक्विड किंवा फ्लो ऑफ द फ्लुइड. त्याला आपण विस्कॉसिटी असं म्हणतो. आयडियल फ्लुइडचीच फक्त विस्कॉसिटी 0 असते आणि आयडियल फ्लुइड एक्झिस्ट करत नाही. म्हणजे याचा अर्थ प्रत्येक फ्लुइडला विस्कॉसिटी ही असते. म्हणजे एअरला देखील, गॅसेसला देखील विस्कॉसिटी आहे, लिक्विड्सला देखील विस्कॉसिटी आहे. ओके, लिक्विड आणि गॅसेसमध्ये कंपॅरिझन करायचं झालं तर गॅसेसची विस्कॉसिटी कमी असते आणि लिक्विडची कंपॅरेटिव्हली काय असते, जास्त असते. आणि लिक्विड टू लिक्विड देखील विस्कॉसिटी काय होते, चेंज होते. आता ही विस्कॉसिटी म्हणजे थोडक्यात आपण असं पण म्हणू शकतो, विस्कॉसिटी इज नथिंग बट, और विस्कॉसिटी इज सिमिलर टू, viscosity is similar to friction in solids. फ्रिक्शन इन सॉलिड्स म्हणजे थोडक्यात विस्कॉसिटीला आपण काय म्हणू शकतो, फ्रिक्शन ऑफ द फ्लुइड असं म्हणू शकतो. म्हणजे जसं सॉलिड मध्ये फ्रिक्शन असतं ना, तसं लिक्विड मधलं जे फ्रिक्शन आहे त्यालाच आपण काय म्हणायचंय, विस्कॉसिटी म्हणायचंय. सो विस्कॉसिटी इज सिमिलर टू फ्रिक्शन इन द सॉलिड्स. ओके, आता सॉलिड मधलं फ्रिक्शन काय करतं, दोन ऑब्जेक्टला मूव्ह करू देत नाही. एकमेकावर दोन ऑब्जेक्ट ठेवलेले असतील, कॉन्टॅक्ट मध्ये असतील आणि एक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टवर मूव्ह करायचा जर प्रयत्न करत असेल तर काय होतं, इथं अपोजिशन क्रिएट होतं. बरोबर आहे ना, अपोजिशन टू रिलेटिव्ह मोशन क्रिएट होतं. तसं इथं देखील काय होणार आहे, विस्कॉसिटीमुळे काय होणार आहे, अपोजिशन टू फ्लो क्रिएट होणार आहे. हे अपोजिशन टू फ्लो का क्रिएट होतं, तर आताच आपण बघितलेलं आहे. इथं लक्षात घ्या की स्ट्रीमलाईन फ्लो मध्ये सगळे लेअर, स्ट्रीमलाईन फ्लो मध्ये लिक्विड लेयर्स मध्ये फ्लो होत असतं, पहिली गोष्ट. बरोबर आहे ना, आणि सगळ्या लेअरची व्हेलॉसिटी सेम असते का, नसते. बरोबर आहे ना.
बॉटम मोस्ट लेअर जो आहे त्याची व्हेलॉसिटी सगळ्यात मिनिमम असते आणि टॉप मोस्ट लेअर जो आहे त्याची व्हेलॉसिटी काय असते, मॅक्सिमम असते. म्हणजे याचा अर्थ काय होतो, एक लेअर दुसऱ्या लेअरवर काय करायला लागलाय, डिफरंट व्हेलॉसिटीनं मूव्ह करायला लागलाय, बरोबर. आणि एक लेअर दुसऱ्या लेअरवर डिफरंट व्हेलॉसिटीनं मूव्ह करायला लागला की त्यांच्यामध्ये काय होतो, आणि इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन तर इथे असणारच आहे, आणि याच्यामुळे काय होणार आहे, तिथं एक अपोजिशन टू रिलेटिव्ह मोशन क्रिएट होणार आहे. म्हणजे लक्षात घ्या, खालचा लेअर कमी व्हेलॉसिटी निघालाय, वरचा लेअर जास्त व्हेलॉसिटी निघालाय, त्याच्यामुळे खालचा लेअर काय करणार आहे, वरच्या लेअरला वरच्या लेअरच्या व्हेलॉसिटीला मोशनला अपोज करणार. त्याचबरोबर लक्षात घ्या, म्हणजे असं प्रत्येक कुठल्याही खालच्या आणि वरच्या लेअरच्या बाबतीत होणार आहे. मी काय सांगतोय लक्षात येते का बघा. हे बघा, सुरुवातीला आपण सॉलिडचा सरफेस कन्सिडर केला, तर सॉलिड सरफेसवर फर्स्ट लेअर मूव्ह करायला लागलाय. ओके, सॉलिड सरफेसचे मॉलिक्युल आणि फर्स्ट लेअरचे मॉलिक्युल यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे, आणि या अट्रॅक्शनमुळे सॉलिड सरफेस फर्स्ट लेअरला मूव्ह होऊ देत नाही किंवा त्याच्या मोशनला अपोज करतोय. ठीक आहे, तसंच आपण फर्स्ट लेअर आणि सेकंड लेअर जर कन्सिडर केलं तर बघा, वरच्या लेअरची व्हेलॉसिटी जास्त थोडीशी आणि खालच्या लेअरची व्हेलॉसिटी कमी आहे, आणि परत वरच्या लेअरचे मॉलिक्युल आणि खालच्या लेअरचे मॉलिक्युल जे आहेत ना त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, आणि हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय, या फोर्स ऑफ अट्रॅक्शन मुळे काय होणार आहे, खालचा लेअर वरच्या लेअरला मूव्ह करू देणार नाही, मूव्ह होऊ देणार नाही किंवा त्याच्या मोशनला अपोज करणार आहे, आणि अशा प्रकारे काय होणार आहे, इन टोटल काय होणार आहे, फ्लुइडच्या फ्लोला अपोजिशन क्रिएट होणार आहे. ओके, आणि त्यालाच काय म्हणतो आपण, व्हिस्कोसिटी असं म्हणतो. म्हणजे व्हिस्कोसिटी बेसिकली कशामुळे क्रिएट होते बघा, इथं आपण त्याचं रिझन लिहू शकतो. Viscosity is produced due to relative velocity किंवा त्यालाच ब्रॅकेट मध्ये पाहिजे तर आपण असं म्हणू शकतो, रिलेटिव्ह व्हेलॉसिटी किंवा व्हेलॉसिटी ग्रेडियंट बिटवीन different layers and intermolecular force of attraction. Intermolecular force of attraction. लक्षात येत आहे, म्हणजे व्हिस्कोसिटी कशामुळे क्रिएट होते, या व्हेलॉसिटी ग्रेडियंट मुळे क्रिएट होते. ओके, किंवा दोन लेअरच्या डिफरंट व्हेलॉसिटी असण्यामुळे क्रिएट होतो व्हिस्कोसिटी तयार होते, आणि त्याचबरोबर इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन मुळे काय होते, व्हिस्कोसिटी क्रिएट होते. म्हणजे या दोन रिझन मुळे काय होते, व्हिस्कोसिटी क्रिएट होते. आता लक्षात घे, इथे मी सेंटेन्स काय लिहिलंय, आयडियल फ्लुइडची व्हिस्कोसिटी 0 असते. आयडियल फ्लुइडची व्हिस्कोसिटी 0 असते म्हणजे याचा मिनिंग काय होणार, व्हिस्कोसिटी नसणार म्हणजे व्हेलॉसिटी ग्रेडियंट नसला तरच व्हिस्कोसिटी नसते ना. व्हेलॉसिटी ग्रेडियंट नसणार म्हणजे काय, आयडियल फ्लुइड मध्ये सगळे लेअर सेम व्हेलॉसिटीने ट्रॅव्हल करत असतात, असा पण त्याचा दुसरा मिनिंग होतो. मी काय सांगितलं लक्षात येतंय, आयडियल फ्लुइड मध्ये सगळे जे लेअर आहेत ते सेम व्हेलॉसिटीने ट्रॅव्हल करत असतात, आणि सगळे लेअर सेम व्हेलॉसिटीने ट्रॅव्हल करत असल्यामुळं व्हेलॉसिटी ग्रेडियंट क्रिएट होत नाही, आणि व्हेलॉसिटी ग्रेडियंट नसल्यामुळं काय होणार आहे, व्हिस्कोसिटी देखील तिथं क्रिएट होणार नाही. लक्षात आलं. व्हिस्कोसिटीचा आणखी एक चांगलं एक्झाम्पल म्हणजे एखादं लिक्विड आपण काय केलं, स्टर केलं आणि सोडून दिलं तर थोड्या वेळानं ते काय तर रेस्टला येतं. व्हाय डज दिस हॅपन्स ड्यू टू द व्हिस्कोसिटी. ओके, when a liquid is stirred and released, एखाद्या लिक्विडला एखाद्या वेसल मध्ये आपण ढवळलं आणि सोडून दिलं, stirred and released, it comes to rest after some time. It comes to rest after some time. Okay, it happens due to viscosity. जर व्हिस्कोसिटी अजिबात नसती तर एखादं लिक्विड ढवळून जर ठेवलं असतं ना तर कंटिन्युअसली तसं फिरतच राहिलं असतं, कधीच थांबलं नसतं मग ते. ओके, इट कम्स टू द रेस्ट आफ्टर सम टाइम. आता ही व्हिस्कोसिटी किती असते
किंवा या व्हिस्कॉसिटीमुळे काय होतं, एक प्रकारचा इथं फोर्स क्रिएट होतो. ओके, तो जो फोर्स आहे ना त्याला काय म्हणायचं, व्हिस्कस फोर्स. आणि हा व्हिस्कस फोर्स किती असतो याचा फॉर्म्युला आपल्याला याच्या पुढे स्टडी करायचा आहे. तर त्याच्यासाठी अगोदर व्हिस्कस फोर्स म्हणजे काय बघूया आपण. व्हिस्कस फोर्स, व्हिस्कस फोर्स म्हणजे काय ना बघा, टँजेन्शियल फोर्स acting between two layers of fluid which opposes a relative motion between layer. Relative motion between layer is called as viscous force. Viscous force और याला दुसरं नाव आहे विस्कस ड्रॅग असंही म्हटलं जातं. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज विस्कस फोर्स ऑर द विस्कस ड्रॅग. म्हणजे पुन्हा एकदा बघा, इथं पुन्हा एकदा ती डायग्राम काढावं लागेल. हे दोन लेयर्स ऑफ लिक्विड आहे आपण असं जर कन्सिडर केलं तर या दोन लेयर ऑफ लिक्विडची व्हेलॉसिटी सेम असणार आहे का, नाही. तर सपोज वरच्या लेयरची व्हेलॉसिटी जास्त आहे आणि खालच्या लेयरची व्हेलॉसिटी का आहे, कमी आहे. तर या दोन लेयरच्या मध्ये काय होतो, एक फोर्स ऍक्ट होतो, विस्कस फोर्स ऍक्ट होतो. ओके, आणि हा कशामुळे क्रिएट होतो, या दोन लेयरच्या डिफरन्स ऑफ व्हेलॉसिटीमुळे. व्हेलॉसिटी डिफरंट असल्यामुळे क्रिएट होतो. कशामुळे क्रिएट होतो, इंटरमोलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे खालच्या लेयरला वरचा लेयर काय करतोय, पुल करतोय, लक्षात घ्या. आणि वरच्या लेयरला खालचा लेयर जो आहे तो काय करतोय, त्याला पुढे जाऊ देत नाही, तो देखील पाठीमागे त्याला पुल करतोय, लक्षात घ्या. म्हणजे व्हिस्कस फोर्स थोडक्यात काय करतो, त्यांच्यामधले रिलेटिव्ह मोशन बंद पाडायचं काम करतो. म्हणजे व्हिस्कस फोर्स काय करणार आहे, वरच्या लेयरला अपोज करणार आणि खालच्या लेयरला काय करणार आहे, पुढं पुल करायचा प्रयत्न करणार आहे, त्याची व्हेलॉसिटी वाढवायचा ट्राय करणार आहे. ओके, तर लक्षात आलं का बघा, व्हिस्कस फोर्स म्हणजे किंवा व्हिस्कस ड्रॅग म्हणजे काय, दोन लिक्विड लेयरच्या मध्ये एक टँजेन्शियल फोर्स ऍक्ट होतो, जो रिलेटिव्ह मोशनला काय करतो, अपोज करतो. ओके, किंवा दोन लेयरच्या मध्ये एक टँजेन्शियल फोर्स प्रोड्यूस होतो की जो काय करतो, वरच्या लेयरच्या व्हेलॉसिटीला अपोज करतो आणि खालच्या लेयरच्या व्हेलॉसिटीला काय करतो, सपोर्ट करतो. खालच्या लेयरची व्हेलॉसिटी वाढवायचा प्रयत्न करत असतो आणि वरच्या लेयरची व्हेलॉसिटी काय करायचा असतो, कमी करायचा प्रयत्न करत असतो. त्या फोर्सला काय म्हणतो आपण, व्हिस्कस फोर्स असं म्हणतो. आता हा व्हिस्कस फोर्स किती असणार आहे हे सगळ्यात अगोदर कुणी सांगितलेलं आहे, न्यूटननं सांगितलेलं आहे. आणि अकॉर्डिंगली देर इज अ न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी आहे. न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी. आता न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी काय बघा, दी विस्कस फोर्स between two layers, viscous force between two layers is directly proportional to area of contact of two layers and velocity gradient किंवा रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. म्हणजे न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी नुसार हा दोन लेयरच्या मध्ये ऍक्ट होणारा जो टँजेन्शियल फोर्स आहे किंवा जो व्हिस्कस फोर्स आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, पहिली गोष्ट काय आहे, एरिया ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ द टू लेयर्स. म्हणजे दोन लेयरचा एरिया ऑफ कॉन्टॅक्ट किती आहे त्याला तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. अँड दिस इज ऑल्सो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हेलॉसिटी ग्रेडियंट. dv बाय dx ला देखील डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. हे दोन्ही जर कंबाईन केलं तर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय येणार आहे, a dv बाय
dx येणार आहे. सो विस्कस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय येणार आहे, a dphi बाय dx येणार. ओके, मग आता इथे एक कॉन्स्टंट टाकावा लागेल आणि तो कॉन्स्टंट असणार आहे इटा ए dphi बाय dx. ओके, तर याच्यामध्ये इटाला काय म्हटलं जातं, इटा इज कॉल्ड एज कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी. इटाला आपण कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी असं म्हणतो. अँड दिस इज द फॉर्म्युला फॉर विस्कस फोर्स. ओके, सो दिस इज द फायनल फॉर्म्युला फॉर द विस्कस फोर्स. विस्कस फोर्सचा हा फायनल फॉर्म्युला आहे विच इज गिवन बाय न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी. तर न्यूटन्स लॉ ऑफ विस्कोसिटी नुसार विस्कस फोर्सचा फॉर्म्युला काय, तो इटा म्हणजे कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी इंटू एरिया ऑफ कॉन्टॅक्ट इंटू व्हेलॉसिटी ग्रेडियंट, that is dphi by dx. लक्षात आलं? सो दिस इज द फॉर्म्युला फॉर द विस्कस फोर्स. आता या फॉर्म्युल्यावरून एक महत्वाची गोष्ट कळेल. आता आपण काय म्हणलं की व्हिस्कोसिटी आणि सॉलिड मधलं फ्रिक्शन हे सिमिलर आहेत, बरोबर आहे ना. म्हणजे सॉलिड मध्ये देखील काय होतं, सॉलिड मध्ये फ्रिक्शनल फोर्स काय करतो, दोन ऑब्जेक्टची जी रिलेटिव्ह म्हणजे एक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टच्या कॉन्टॅक्ट मध्ये असेल आणि एक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टवर मूव्ह करत असेल तर काय होतो, त्या दोन ऑब्जेक्टच्या मध्ये फ्रिक्शनल फोर्स क्रिएट होतो आणि तो फ्रिक्शनल फोर्स काय करतो, त्यांच्या रिलेटिव्ह मोशनला अपोज करतो. तसं इथं देखील इथं दोन लिक्विडचे लेयर्स आहेत आणि एक लेअर दुसऱ्या लेअरवर मूव्ह करायला लागलाय आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, त्या दोन लेअरच्या मध्ये काय होतो, एक फोर्स क्रिएट होतो, त्याला काय म्हणतो आपण, व्हिस्कस फोर्स किंवा त्याला व्हिस्कोसिटी असं म्हणतो, बरोबर. आता दोन्ही सिमिलर आहे असं म्हटलंय, मग दोघांच्या मध्ये डिफरन्स देखील आहे. दोघांच्या मध्ये डिफरन्स काय आहे बघा, म्हणजे या फॉर्म्युल्यावरून तुम्हाला डिफरन्स लक्षात येईल. ओके, तर डिफरन्स बिटवीन व्हिस्कोसिटी, डिफरन्स बिटवीन विस्कोसिटी किंवा विस्कस फोर्स अँड फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स म्हणजे विस्कस फोर्स इन हे फ्लुइड असणार आहे आणि फ्रिक्शनल फोर्स इन सॉलिड असणार आहे. सुरुवातीला आपण काय म्हटलं, विस्कस फोर्स इन फ्लुइड हे कोणाला सिमिलर आहे, फ्रिक्शनल फोर्स इन सॉलिडला सिमिलर आहे. जरी सिमिलर असलं तरी काही डिफरन्सेस तिथं आहेत. तर पहिला डिफरन्स काय आहे बघा, पहिला डिफरन्स आहे फ्रिक्शनल फोर्स जो आहे तो एरिया ऑफ कॉन्टॅक्टवर डिपेंडंट नसतो, परंतु विस्कस फोर्स मात्र इथं तुम्हाला दिसतंय की एरिया ऑफ कॉन्टॅक्टवर डिपेंड आहे. म्हणजे दोन लेअरचा एरिया ऑफ कॉन्टॅक्ट वाढला तर विस्कस फोर्स वाढतो. दॅट इज द फर्स्ट डिफरन्स. Viscous force depends on area of contact, but frictional force doesn't. फ्रिक्शनल फोर्स मात्र डिपेंडंट असत नाही. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट विस्कस फोर्स हा रिलेटिव्ह व्हेलॉसिटी dv बाय dx म्हणजे ही रिलेटिव्ह व्हेलॉसिटीचा एक प्रकारची, म्हणजे रिलेटिव्ह व्हेलॉसिटीवर डिपेंड असतो. परंतु सॉलिड मधला फ्रिक्शनल फोर्स तर व्हेलॉसिटी किंवा रिलेटिव्ह व्हेलॉसिटीवर डिपेंड नसतो. ओके, विस्कस फोर्स डिपेंड्स ऑन रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. रिलेटिव्ह व्हेलॉसिटी म्हणजे व्हेलॉसिटीचा डिफरन्स, दोन लेअरच्या व्हेलॉसिटी मधला डिफरन्स. लक्षात येते, दोन लेअरच्या व्हेलॉसिटी मधला डिफरन्स. तर विस्कस फोर्स डिपेंड्स ऑन रिलेटिव्ह व्हेलॉसिटी बट फ्रिक्शनल फोर्स डझंट. त्याचबरोबर इथं फ्रिक्शनल फोर्स जो आहे तो नॉर्मल रिएक्शनवर डिपेंड असतो, परंतु विस्कस फोर्स मात्र नॉर्मल रिएक्शनवर डिपेंडंट नसतो. फ्रिक्शन डिपेंड्स ऑन नॉर्मल रिएक्शन. Friction depends on normal reaction, but viscous force doesn't. म्हणजे हे डिफरन्सेस आहेत. म्हणजे विस्कस फोर्स हा फ्रिक्शन इन फ्लुइड आपण म्हणतो, म्हणजे फ्रिक्शनला सिमिलर आहे असं म्हणतो, तरी देखील यांच्यामध्ये हे तीन डिफरन्सेस आहेत. ओके, लक्षात आलं का बघा.
आताच आपण न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी बघितलेला आहे आणि अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी विस्कस फोर्स जो आहे 2 लेअर मध्ये असणारा विस्कस फोर्स जो टँजेन्शियल टू द लेअर असतो, लक्षात घ्या 2 लेअर मध्ये असणारा विस्कस फोर्सचा फॉर्म्युला काय आहे, इटा ए डीफी बाय डीएक्स आहे. आता या विस्कस फोर्स मध्ये एक महत्वाची इतर टर्म आलेली आहे, दॅट इज कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. ओके, कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी एक महत्वाची टर्म इथं आलेली आहे, कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी विच इज डिनोटेड बाय ए ग्रीक अल्फाबेट. ओके, याला काय म्हणतात, ग्रीक अल्फाबेट इटा असं म्हणतात, इटा, ग्रीक अल्फाबेट इटा, कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. ठीक आहे, आता याचा फॉर्म्युला काय येणार बघा, कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटीचा फॉर्म्युला दॅट इज एफ डिवायडेड बाय ए डीव्ही बाय डीएक्स. आणि या फॉर्म्युल्यावरूनच याची आपण डेफिनेशन तयार करू शकतो की कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी म्हणजे काय असणार आहे, इट इज द विस्कस फोर्स पर यूनिट एरिया पर यूनिट वेलॉसिटी ग्रेडियंट. ओके, डेफिनेशन कशी लिहिणार आपण याच्यावरून, कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी is defined as viscous force per unit area per unit velocity gradient, per unit area per unit velocity gradient, per unit area per unit velocity gradient. ओके, तर याला काय म्हणतो आपण, कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी असं म्हणतो. तर याचं एसआय युनिट काय बघा, कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटीचं एसआय युनिट काय बघा, एसआय युनिट. आता फॉर्म्युल्यानुसार एसआय युनिट काय येणार बघा, फोर्स येणार आहे न्यूटन डिवाइडेड बाय एरियाचं काय आहे मीटर स्क्वेअर आणि डीव्ही बाय डीएक्सचं काय आहे पर सेकंड आहे. ओके, पर सेकंड, त्याच्यामुळे सेकंड वर जाणार आहे आणि युनिट येणार आहे न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. आता न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजे काय आहे, प्रेशरचं युनिट आहे ना, दॅट इज पास्कल. ओके, पास्कल सेकंड, पास्कल इंटू सेकंड हे युनिट येऊ शकतं. आणि यालाच एका सायंटिस्टचं नाव दिलेलं आहे आणि तो सायंटिस्ट आहे पॉइझली. ओके, सो एसआय युनिट ऑफ कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी आहे पॉइझली. ओके, POISE UILLE. ओके, इट इज डिनोटेड बाय PL. ओके, तर एसआय युनिट या पद्धतीनं न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर आहे किंवा पास्कल सेकंड आहे किंवा पॉइझली हे एसआय युनिट आहे. ओके, त्याच पद्धतीने याचं सीजीएस युनिट जर आपण बघितलं तर सीजीएस युनिट आहे, आता फॉर्म्युल्यानुसार सीजीएस युनिट काय येणार बघा, न्यूटनच्या ठिकाणी डाइन येणार, त्याच्यानंतर सेकंड पर सेंटीमीटर स्क्वेअर येणार आहे, डाइन सेकंड पर सेंटीमीटर स्क्वेअर, किंवा यालाच काय म्हटलं जातं, पॉइज असं म्हटलं जातं, पॉइज. आता हे एसआय युनिट आणि सीजीएस युनिट याच्यामध्ये कन्व्हर्जन फॅक्टर काय येणार आहे, तर 1 पॉइझली इज इक्वल टू येतं 10 पॉइज. ओके, सो दिस इज द कन्व्हर्जन फॅक्टर बिटवीन एसआय युनिट अँड सीजीएस युनिट. म्हणजे न्यूमेरिकल मध्ये मोस्टली तुम्हाला काय दिलेलं असणार आहे, पॉइज मध्ये व्हॅल्यू दिलेली असणार आहे. ओके, पॉइज मध्ये दिलेलं असणार आहे, त्याचं कन्व्हर्जन सुरुवातीला एसआय सिस्टीम मध्ये करायला पाहिजे पॉइझली मध्ये आणि मग ते यूज करावं लागेल. ठीक आहे, तर या पद्धतीने कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी आहे. आणि कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी फॉर वॉटरची व्हॅल्यू आहे, वॉटरसाठी कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी 1.3 इंटू 10⁻³ आहे, 1.3 इंटू 10⁻³ पॉइझली, दॅट इज न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर आहे. त्याचबरोबर याचं डायमेन्शन देखील इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट चॅप्टर मध्ये युनिट्स अँड मेजरमेंट या चॅप्टर मध्ये अनेक वेळा तुम्ही याचं डायमेन्शन यूज केलेलं असणार. ओके, किंवा डायमेन्शन हे पाठ करून ठेवावं लागतं, हे डायमेन्शन कसं येणार बघा, डायमेन्शन एक तर पाठ करा किंवा पाठ होत नसेल तर हा न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी जो आहे तो तुम्हाला लक्षात राहील आणि त्याच्यावरून तुम्ही डायमेन्शन काढू शकताय. तर न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी नुसार फॉर्म्युला काय येणार आहे, इटा इज इक्वल टू एफ डिवायडेड बाय ए डीव्ही बाय डीएक्स. इथं सगळे डायमेन्शन प्लेस करूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. फोर्सचं डायमेन्शन येणार आहे M1 L1 T-2,
डिवायडेड बाय एरियाचं डायमेन्शन काय आहे L2 आहे आणि d5 बाय dx चं डायमेन्शन काय आहे पर सेकंड आहे ना, दॅट इज t⁻⁻1. सो टोटल डायमेन्शन येणार आहे दॅट इज m1 L-1 and t-1. Okay, so m1 L-1 t-1. So this is the dimension of coefficient of viscosity, m1 L1 t-1. आता ही कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी जी आहे किंवा विस्कॉसिटी जी आहे लिक्विड किंवा गॅसेसची ती कशावर डिपेंड असते, तर मोस्टली फॉर लिक्विड्स जर टेम्परेचर वाढलं तर विस्कॉसिटी किंवा कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी काय होतं, कमी होतं. ओके, लाईक दिस. विस्कॉसिटीची विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर रिलेशन कसं येणार आहे, तर फॉर लिक्विड्स as temperature increases, viscosity decreases. As temperature increases, viscosity decreases. हे लिक्विड साठी होते. and for gases ला मात्र उलट होते. as temperature increases, viscosity also increases. म्हणजे हे MCQ पॉइंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवा. as temperature increases काय होणार आहे, viscosity also increase. Viscosity also increases. त्याचबरोबर प्रेशरचा देखील इफेक्ट होतो का, तर प्रेशर वाढवल्यानंतर देखील काय होतं, विस्कॉसिटी वाढते. ओके, प्रेशर वाढवल्यानंतर विस्कॉसिटी वाढते. व्हेन प्रेशर इन्क्रीजेस, विस्कॉसिटी इन्क्रीजेस. विस्कॉसिटी इन्क्रीजेस. म्हणजे प्रेशर वाढवल्यानंतर ते गॅस असू दे नाही तर लिक्विड असू दे, त्यांची विस्कॉसिटी काय होते, वाढते. म्हणजे फॉर एक्झाम्पल सी मध्ये जे डीप वॉटर असणार आहे, त्याची विस्कॉसिटी जास्त असणार आहे. ठीक आहे, ऍज कम्पेअर टू द सरफेस. कारण सी मध्ये आपण सरफेस पासून खाली 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 जाऊ तसं प्रेशर वाढत जातं आणि प्रेशर वाढत जाईल तसं काय होतं, वॉटरची विस्कॉसिटी वाढते. सो विस्कॉसिटी ऑफ वॉटर इज मोर इन डीप वॉटर. लक्षात घ्या, जे याच्यावरून काय येणार आहे, दॅट इज viscosity of water is more at depth than surface. ओके, कारण डेप्थला काय असणार आहे, प्रेशर जास्त असणार आहे. त्याचबरोबर इथं आणखी एक महत्वाची गोष्ट तुम्ही बघितलं असेल की सॉलिड मधलं फ्रिक्शन जर कमी करायचं असेल, तर काय करतो आपण, त्या दोन सरफेसेसच्या मध्ये ल्युब्रिकंट टाकतो. ल्युब्रिकंट म्हणजे काय करतो, ऑइल वगैरे ऍड करतो. तर दोन सॉलिडच्या सरफेस मधलं फ्रिक्शन कमी करायचं असेल तर ऍड करणार जे ल्युब्रिकंट आहे, म्हणजे थोडक्यात लिक्विड जे आहे ते लो विस्कॉसिटीचं पाहिजे का हाय विस्कॉसिटीचं पाहिजे, हा देखील अनेक वेळा MCQ एक्झाम मध्ये विचारला जातो. तर लक्षात घ्या, टू रिड्यूस द फ्रिक्शन बिटवीन two surfaces of the solid, we should use the liquid of high viscosity, not less viscosity. Okay, ये देखील एक important statement है. To reduce friction between two solid surfaces, we should use लिक्विड किंवा ल्युब्रिकंट. लिक्विड और त्याला आपण ल्युब्रिकंट असं म्हणतो, ल्युब्रिकंट ऑफ हाय विस्कॉसिटी. ओके, हा MCQ पॉइंट ऑफ व्ह्यू एक महत्वाचा पॉइंट आहे. आता या विस्कॉसिटीच्या डिफरंट ज्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज कशा आहेत बघा, मी या व्हॅल्यू फक्त तुम्हाला रीड करून दाखवतो. तर व्हॅल्यू आहेत
ऑइल साठी साधारणपणे 1.1 व्हिस्कोसिटी आहे ऑइल साठी. ओके, ही पॉइज मधल्या सगळ्या व्हॅल्यूज आहेत. ओके, ऑइलची व्हिस्कोसिटी आहे साधारणपणे 1.1. ओके, या सीजीएस सिस्टम मधल्या मध्ये म्हणजे पॉइज मधल्या व्हॅल्यू सांगायला लावलंय मी, पॉइज. त्याच्यानंतर हेवी ऑइल थोडस असेल, हे लाईट ऑइल असेल तर 1.1 आणि थोडस हेवी किंवा थिक ऑइल असेल तर त्याची व्हिस्कोसिटी असते 6.6 पॉइज. वॉटरची व्हिस्कोसिटी आताच आपण लिहून दिलेली आहे ती दॅट इज 0. किती येणार आहे 0.01 येणार, 0.01 पॉइज, दॅट इज 0.001 पॉइजली, बरोबर आहे ना. एअरची व्हिस्कोसिटी जर बघितली, दिस इज फॉर वॉटर, एअरची व्हिस्कोसिटी पॉइज मध्ये काढली तर ती साधारणपणे येते 1.8 इंटू 10⁻⁻⁴. 1.8 इंटू 10⁻⁻⁴. ओके, हेलियमची जर बघितली तर ती आहे 1.9 इंटू 10⁻⁴. ओके, त्याच पद्धतीनं ऑक्सिजनची आहे 2 इंटू 10⁻⁴. या सगळ्या पॉइज मधल्या व्हॅल्यूज आहेत. ओके, वॉटर व्हेपरची आहे 1.3 इंटू 10⁻⁻⁴. 2 ही कुणाची आहे हेलियम, 2 इंटू 10⁻⁻⁴ कुणाची आहे, दॅट इज ऑक्सिजनची आहे, ऑक्सिजन. वॉटर व्हेपरचे किती आहे, वॉटर व्हेपर जर असेल तर त्याची व्हिस्कोसिटी साधारणपणे 1.3 इंटू 10⁻⁴ आहे. तर या पद्धतीने व्हिस्कोसिटीच्या साधारणपणे व्हॅल्यूज आहेत. ओके.